नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत दह्याची अजिबात न फुटणारी कढी. चला तर बघूयात कशी बनवायची. अजिबात फुटत नाही ही कढी या पद्धतीने बनवल्यावर. यासाठी मी इथं 7-8 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 8-10 पाकळ्या आणि जिरे घेतलेत 1 चमचा. ते मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात मी, त्या पण टाकू आणि वाटून घेऊ. आता हे वाटण झाले आपलं वाटून. त्याला बाजूला ठेवू आणि एका पातेल्यामध्ये दही घेऊ. इथे 2 पळ्या दही घेतलंय मी. पातेलं थोडंसं खोलगट घेतलंय. आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकला. थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून टाकू याच्यामध्ये. आणि याच्यात मोठे 2 चमचे किंवा अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेऊ. आणि आता याला अशा रवीने घुटून घेऊ किंवा गाठी फोडून घेऊ बेसनाच्या आणि सगळं एकजीव करून घेऊ हे मिश्रण. छान असं ढवळून ढवळून याच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. इथं आता झालेलं आहे आपलं दही आणि मसाला व बेसन पीठ एकत्र. आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची. कढीला हळद कमी घालायची. खूप जास्त पिवळी झालेली कढी चांगली नाही वाटत बघायला पण आणि खायला पण चव बिघडते जास्त हळद झाल्यावर. कढीला हळद नेहमी कमी घालायची. आता इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकले. त्यात 1 चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडू देऊ चांगली. मोहरी व्यवस्थित तडतडली. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकले. आता याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकल्या ठेचून घेतलेल्या. याला थोडंसं हलवून घेऊ. आता याच्यात कढीपत्ता टाकू. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली. आणि अर्धा चमचा हिंग टाकू याच्यात. हे एकदा मिक्स करून घेऊ. मिक्स झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घेऊ. आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं दह्याचं मिश्रण टाकून घ्यायचं. आणि याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं. मध्यमच ठेवायची कढी, खूप जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही, कारण बेसन पीठ शिजल्यावर थोडीशी घट्ट होईल यापेक्षा ती अजून. आणि आपली कढी फुटू नये म्हणून याच्यामध्ये मीठ आत्ताच टाकायचं नाही. सर्वात शेवटी मीठ टाकायचं म्हणजे कढी फुटत नाही. असे हलवत हलवत त्याला उकळी येऊ देऊ. मधून मधून हलवत राहायचे. आता इथे उकळी यायला लागली आपल्या कढीला. बघू शकता कलर पण एकदम मस्त आलाय. असा पोपटीसर कलर आलेली कढी छान वाटते बघायला. खूप पिवळी झालेली कढी खायला पण चांगली लागत नाही आणि दिसायला पण व्यवस्थित वाटत नाही. आता आपल्या कढीला उकळी येते. आणखी चांगली याला उकळी येऊ देऊ. आपलं बेसन पीठ शिजल. दोन मिनिट उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण सर्वात शेवटी मीठ टाकून घेऊ आणि गॅस बंद करून टाकू. आता एकदा मीठ मिक्स करून घेऊ आणि कोथिंबीर टाकू सर्वात शेवटी. तयार झाली आपली कढी. या पद्धतीने तुम्ही पण कढी करून बघा. अजिबात फुटत नाही मीठ सगळ्यात शेवटी टाकल्यावर.